श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, पश्चिम आशियात अजूनही संघर्ष सुरू आहे आणि त्यामुळं जगाचा इंधन पुरवठा बाधित झाला आहे. अशातच संयुक्त अरब अमिरातीनं ओपेक या तेल उत्पादक देशांच्या संघटनेतनं बाहेर पडायचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानिमित्तानंच जागतिक तेल पुरवठा आणि भारताचं हित या दृष्टीनं या निर्णयाशी जोडलेल्या विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. याच विषयावरती बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक रोहिदास मुंढे सर आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत. सर, या मुलाखतीच्या सुरुवातीलाच आपण ओपेक ही संघटना नेमकी काय आहे आणि ती कोणत्या उद्देशानं काम करते याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय माहिती द्याल? ओपेक ही संघटना 1960 साली स्थापन झाली. त्या संघटनेचा स्थापन करण्यामागचा प्रमुख उद्देश म्हणजे त्यावेळेस वेस्टर्न कंट्रीज मधल्या ज्या ऑइल कंपन्या होत्या याचं जागतिक तेल उत्पादन आणि किमतीवर खूप मोठ्या प्रमाणात मोनोपोली निर्माण झालेली होती आणि यालाच एक पर्याय म्हणून ओपेक कंट्री हे एकत्र आले. यामध्ये सध्या जवळपास 12 देश आहेत आणि यांनी जी जागतिक तेल उत्पादन आणि नियंत्रण सप्लाय कसा व्यवस्थित राहावा या दृष्टिकोनातून ओपेक या संघटनेनं कार्य करण्यास सुरुवात केली. काळाच्या ओघामध्ये ओपेक हा खूप एक पर्यायी संघटन ऑइल सप्लाय करणार म्हणून उदयास आलं आणि त्यामुळे ज्या पश्चिमात्य तेल कंपन्या होत्या यांची मोनोपोली काहीशा प्रमाणात नियंत्रणात आणि किंवा कमी झाल्याचं आपणास दिसून येते. सर, म्हणजे थोडक्यात पाश्चिमात्य देशांच्या एकाधिकारशाही विरोधात स्थापन झालेली ही संस्था असं आपल्याला म्हणता येईल. पण दुसरीकडे पाहिलं तर ओपेकच्या सदस्य देशांकडे नैसर्गिक तेलसाठे आहेत आणि म्हणून त्यांना आपण जगाचं ऊर्जा इंजिन देखील म्हणतो. पण या ऊर्जेचं नियंत्रण त्यांच्याकडे, तेल उत्पादन आणि किमतीबाबत निर्णय घ्यायचे अधिकार त्यांच्याकडे आहेत. मग या परिस्थितीचा जगाच्या म्हणजे आपल्या भारताच्याही अर्थकारणावर सुद्धा काही एक परिणाम होतच असेल ना? हो, अगदी बरोबर आहे. कारण काळाच्या ओघामध्ये जे प्रकार पाश्चिमात्य तेल उत्पादक कंपन्या करत होत्या, कालांतराने ओपेक कंट्रीज सुद्धा काही प्रमाणात तशा प्रकारे बिहेव करताना आपल्याला आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये दिसतंय. कारण एखादी आंतरराष्ट्रीय संघर्ष किंवा सिच्युएशन निर्माण झाली, अशा वेळेस हेच ओपेक कंट्रीज कधी-कधी तेल उत्पादन वाढवून किंवा कधी-कधी तेल उत्पादन कमी करून तेलाच्या किमतीच्या प्राइसेसमध्ये एक प्रकारचं मॅनिप्युलेशन किंवा आर्टिफिशियल वाढवणे किंवा कमी करणे, ज्यामुळे काही देशांचं नुकसान निश्चितच होतं. आपण आपल्या देशाचा जर विचार केला तर आपण जवळपास 70 ते 80% तेल आयात करत असल्यामुळं आपल्या तर अर्थव्यवस्थेवर खूप मोठ्या प्रमाणात याचा परिणाम होतो आणि याच्यासाठीच सध्या जो संघर्ष चाललेला आहे यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था अगदी खूपच तेलावर आधारित असल्यामुळं आपल्याकडे असे सध्या स्थितीत पर्याय नाही. त्याच्यामुळे ज्या अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्था तेल इम्पोर्ट किंवा ऑइल इम्पोर्ट याच्यावर आधारित असतात, ह्या अर्थव्यवस्थांना सर्वात जास्त झळ बसते. सर, म्हणजे ही नव्या प्रकारची एकाधिकारशाहीच असं म्हणता येईल. तुम्ही आत्ताच पश्चिम आशियातल्या संघर्षाबद्दल पण बोललात. त्यामुळेही जगाचा इंधन पुरवठा बाधित झाला आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे. आणि याच संघर्षाचा एक भाग असलेल्या संयुक्त अरब अमिरातीनं आता ओपेकमधनं बाहेर पडायचा निर्णय जाहीर केला आहे. यामागे काय कारणं असतील? आपण जर सध्याचा संघर्ष पाहितला तर या ओपेक कंट्रीचं एक ठरलेलं सूत्र आहे. ज्यावेळेस त्यांनी ही ओपेक संघटना स्थापन झाली, त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक देशाचा कोटा ठरवून दिला होता. म्हणजे कोणत्या देशानं किती तेल उत्पादन करावं. आता त्यामध्ये आपण सौदी अरेबिया पाहितलं तर ज्याला 9 ते 10 मिलियन बॅरल पर डे उत्पादन करण्याचं त्याला अधिकार किंवा परमिशन दिलेले आहे. इराक पाहितलं तर त्याला जवळपास 4 ते 4.5 मिलियन बॅरल पर डे ला उत्पादन करण्याचा अधिकार आहे. परंतु जर आपण युएई पाहितलं तर त्याला 3 ते 3.5 मिलियन बॅरलचा उत्पादन करण्याचा अधिकार दिलेला आहे. तर युएईचं असं म्हणणं आहे की सध्याचा जो संघर्ष झाला आहे त्याच्यामध्ये त्याचं खूप आर्थिक नुकसान झालं, इन्फ्रास्ट्रक्चरल नुकसान झालं आहे आणि हे नुकसान भरून काढायचं असेल तर त्याला तेल आणखी उत्पादन करावं लागेल. म्हणजे त्याचा जो कोटा आहे तो त्याला वाढवायचा आहे जवळपास 5 मिलियन बॅरल पर डे पर्यंत. परंतु हे वाढवण्यासाठी सौदी अरेबिया आणि इतर देश तयार नसल्या कारणाने युएईने याच्यामधनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि हा कोटा ठरवण्याचं एक तंत्र म्हणजे काय असतं की त्या देशामध्ये किती ऑइल रिझर्व्ह आहे, तसंच त्या देशाची उत्पादन क्षमता किती आहे आणि त्या देशाची आर्थिक गरज किती आहे याच्या आधारावर प्रत्येक देशांना कोटा ठरवून दिलेला आहे. परंतु आता युएईचं असं म्हणणं आहे की आमचं आर्थिक नुकसान झाल्यामुळे आम्हाला त्याची गरज आहे आणि म्हणून कोटा वाढवून द्यावा. तर तो न दिल्या कारणाने
सौदी अरेबिया आणि UAEचा संघर्ष वाढला आणि त्याच्यामुळून त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीतल्या संघर्षाचा महत्त्वाचा उल्लेख तुम्ही आता केलात. ओपेकच्या या घडामोडीनिमित्त या संघर्षाबद्दलची काय माहिती देऊ शकाल? परस्पर संबंध म्हणजे जे आपण पाहिलं तर सौदी अरेबियाला सगळ्यात जास्त तेल उत्पादन करण्याचं परमिशन असल्यामुळे कारण त्याचं कारणही असं आहे की थोड्याफार प्रमाणात सौदी अरेबियाचे संबंध इतर देशासोबत पाश्चिमात्य देशासोबतही चांगले आहेत. त्याबरोबरच UAEचा आणि येमनचे काही प्रमाणात राजकीय संबंध चांगले आहेत आणि येमनला UAE सपोर्ट करतो. त्याच वेळेस येमन आणि सौदी अरेबियाचे काही प्रमाणात राजकीय संबंध चांगले नसल्या कारणाने याला ह्याची जोड देता येईल की हा जो सौदी अरेबिया आणि UAE संघर्ष आहे त्याला कुठेतरी हुती बंडखोरांना किंवा हुतीचे जे तिथला संघर्ष आहे त्याला UAEचा पाठिंबा जे की सौदी अरेबियाच्या अगेन्स्ट मध्ये लढतात. म्हणून आपलं असं दिसतं की कदाचित सौदी अरेबियाने UAEला कोटा न वाढून देण्याचं ठरवलं असेल ज्याच्यामुळे त्यांच्यामध्ये संघर्ष वाढल्याचा आपणास दिसून येते. सर, मग आता जर हे सगळं लक्षात घेतलं तर हा अंतर्गत संघर्ष आणि ओपेकमधून संयुक्त अरब अमिरातीनं बाहेर जाण्याचा घेतलेला निर्णय याकडे जर एकत्र पाहिलं तर त्यामुळं ओपेक संघटनेच्या जागतिक तेल बाजारावरच्या वर्चस्वाला काही बाधा पोहोचेल का? आणि या सगळ्याचा जागतिक तेल व्यापारावर, विशेषतः तेल उत्पादन आणि तेलाच्या किमती या दृष्टीनं काय प्रभाव पडेल असं वाटतंय? आपण जर जागतिक तेलाचा उत्पादनाचा आणि किमतीचा विचार केला तर ऑलरेडीच हे बाधित झालेलं आहे. ऑलरेडीच हे वेस्ट एशियातील संघर्षामुळे प्रभावित झालेलं आहे. परंतु UAE या ओपेक संघटनेतून बाहेर पडल्यामुळे आणखी काही याच्यावर परिणाम होईल का? तर मला असं वाटतं की एकूण तेल उत्पादन जे आहे UAEचं हे जर टोटल ओपेकचा विचार करता झालं तर ते एवढं काय खूप मोठ्या प्रमाणात नाहीये. म्हणजे अगदी 3-3.5 मिलियन बॅरल डॉलर आहे. परंतु ओपेकचं सगळ्यांचं जर मिळून पाहिलं तर ते जवळपास जगाच्या 30% वाटा हा ओपेक संघटनेचा आहे. परंतु UAE बाहेर पडल्यामुळे कदाचित त्याला स्वतःसाठी फायदा होऊ शकेल कारण स्वतः ते निर्णय घेईल की आम्हाला 3-3.5 बिलियन डॉलरवरून $5 बिलियन ते स्वतःसाठी उत्पादन करू शकतील. परंतु याचा लगेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर परिणाम होईल का? तर तेवढा होईल असं मला वाटत नाही. याचं कारण हा फक्त एक देश फार काय मोठ्या प्रमाणात तेल उत्पादन करून सप्लाय करील अशा प्रकारची स्थिती नाही. कारण त्याच्या इथलं जी इन्फ्रास्ट्रक्चर नुकसान झालं आहे. आता त्याची किती कॅपॅसिटी आहे याच्यावर डिपेंड करतं ते इन्फ्रास्ट्रक्चर रिकव्हर करून त्यातून तेल उत्पादन करण्याचं. हां, कदाचित एखाद्या वेळेस इंडिव्हिज्युअल कंट्रीजला त्याचा फायदा होऊ शकेल. जसं की समजा भारताचे आणि UAEचे संबंध चांगले आहेत. तर कदाचित भारत आणि UAEसाठी काही स्पेशल सूट भेटली तर तशा प्रकारचे तेल म्हणजे किमतीवर परिणाम होऊ शकतो. पण अगदीच जागतिक किमतीवर UAE प्रभाव पाडेल असं तरी वाटत नाही. सर, आत्ताच तुम्ही भारत आणि संयुक्त अरब अमिरातीच्या मैत्रीबद्दल बोललात. आपण त्यांच्याकडूनही तेल आयात करतो. मग या घडामोडी म्हणजे भारतासाठी स्वस्त दरात तेल मिळण्याची संधी असू शकेल का? अगदी बरोबर आहे. कारण याच्यामधून एक पॉसिबिलिटी अशी दिसते, की ज्यावेळेस हे UAE ओपेक संघटनेचा सदस्य म्हणून राहिला, तर आपल्याला बायलॅटरल असं काही तेल आयात करण्यासाठीच अग्रीमेंट करता येत नसायचं. त्याच्यामुळे आपल्याला सगळा व्यवहार हा डॉलरमध्येच करावा लागायचा. कदाचित हा बाहेर पडल्यामुळे भारताला रुपयामध्ये व्यापार करता येईल. ज्याच्यामुळं UAEलाही फायदा होईल कारण भारताकडून जर त्याला काही विकत घ्यायचं झालं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी, जी काही कच्चा माल लागेल किंवा काही साधन सामग्री लागेल, तर ते रुपयामध्ये खरेदी करू शकतील आणि आपल्यालाही त्यांचं तेल रुपयामधून खरेदी करता येईल. त्याच्यामुळे भारताचे आणि UAEचे संबंध चांगले असल्या कारणाने त्यांचं तेल उत्पादन वाढवलं आणि ते जर आपल्याला रुपयामध्ये विकत घेता आलं आणि तेही काही प्रमाणात कन्सेशनल रेटमध्ये कारण UAE कडून आपण जर कन्सेशनल रेटमध्ये घेऊ लागलो, हे जर रशियाला कळलं तर कदाचित रशिया सुद्धा आपल्याला अजून कन्सेशनल रेटमध्ये देण्यासाठी तयार होईल, जे की सध्याच्या स्थितीत आता तो कन्सेशनल रेट बंद केलेला आहे. मागं आपण त्यांच्याकडून ऑइल घेण्याचं बंद केल्यामुळे. त्याच्यामुळे तसा भारतासाठी हा एक चांगलाच सकारात्मक परिणाम होईल असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये. सर, जर याच तत्वानं पाहिलं तर बरेचसे बिगर ओपेक तेल उत्पादक देशसुद्धा आहेत. आता या घडामोडींमुळे या बिगर ओपेक देशांना सुद्धा जागतिक तेल व्यापार क्षेत्रात नवी समीकरणं मांडायची संधी मिळणार आहे का? आपण जर यापूर्वी पाहिलं तर 2024 मध्ये अंगोला सारखा देशही ओपेक मधून बाहेर पडला होता आणि आता आपण पाहतोय की UAE हा देश बाहेर पडला आहे. त्याच्यामुळे काय झालं की यांना आता स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त झाली आहे. परंतु यांच्या स्वतंत्र निर्णयामुळे जर ओपेक किंवा बिगर ओपेक जे देश आहेत किंवा ओपेक प्लस देश आहेत यांच्या
प्रोडक्शन क्षमतेवर आणि सप्लाय क्षमतेवर जर काही परिणाम होत असेल तर निश्चितच हे सुद्धा देश अशा प्रकारचा विचार करतील की अगं जर ईव्हीआई स्वतंत्र निर्णय घेऊन प्राइस मध्ये काही कमी जास्त करून ठराविक कंट्रीजला किंवा ठराविक देशांना कमी जास्त प्रमाणात विकत असल्यामुळे आपल्या हितांना बाधा पोहोचते असं वाटत असेल तर जे बिगर ओपेक कंट्रीज आहेत ते सुद्धा काही अशा प्रकारचे निर्णय घेऊ शकतात कारण त्यांना तर काय ओपेकचे बंधन नाहीयेत. जसं समजा रशिया आहे तर रशिया त्याच्यामध्ये निर्णय घेण्यासाठी किंवा रशिया त्याच्यामध्ये इंटरफेअर करण्यासाठी तत्परच असतो आणि तो तशा प्रकारचे निर्णय घेऊ शकेल असं वाटतं मला. सर, या सगळ्यासोबत जोडलेला एक मुद्दा म्हणजे जगभरात तेलावरचं अवलंबित्व कमी करून हरित ऊर्जेच्या दिशेनं संक्रमणाचे प्रयत्न सुरू आहेत. मग अशा वेळी भविष्यात ओपेकचं महत्त्व कायम राहील असं वाटतंय? अगदी महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही कारण जग हळूहळू जे काही पारंपरिक ऊर्जा स्तोत्र आहेत त्याच्यापासून पारंपरिक ऊर्जा स्तोत्राकडे वळत आहे आणि त्याच्यामध्ये हरित ऊर्जा असेल आणि त्याच्यामध्ये विंड एनर्जी असेल, सोलार एनर्जी असेल किंवा तुमची हायड्रो पॉवर इलेक्ट्रिसिटी असेल याच्याकडे वळत आहे. परंतु सध्या याचा वापर आपण किंवा तुमची न्यूक्लिअर एनर्जी असेल पण जर आपण भारताचा जर विचार केला तर सध्या आपण त्या स्टेजला पोहोचलेलो नाहीत की आपण पूर्णच पारंपरिक ऊर्जा स्तोत्राकडून पारंपरिक ऊर्जा स्तोत्राकडे वळूत. परंतु भविष्यामध्ये समजा पुढच्या 25 वर्षाचा जर आपण विचार केला तर निश्चितच या ओपेक किंवा जी पारंपरिक तेल उत्पादन किंवा ऊर्जा स्तोत्राचे देश आहेत यांचं महत्व निश्चित कमी होणार आणि जे सोलार एनर्जी किंवा विंड एनर्जी असणाऱ्या किंवा न्यूक्लिअर एनर्जी असणाऱ्या ऊर्जा स्तोत्राकडे जग वळलेलं असणार. परंतु जोपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात हरित ऊर्जा किंवा पारंपरिक स्तोत्राकडे जग वळत नाही तोपर्यंत या तेल उत्पादक देशाचं महत्व राहणार. पण भविष्यामध्ये निश्चितच यांचं महत्व कमी होणार. सर, आंतरराष्ट्रीय तेल व्यापारावरचा परिणाम आणि भारताचं हित या दोन्ही दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या या विषयाबद्दल आपण खूप सोप्या शब्दात माहिती दिलीत. त्यासाठी आपला महत्त्वाचा वेळ दिलात. त्यासाठी आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता पांडा, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.